Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. एक मराठा एक मराठा सर आगे बढ़ो, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एक मराठा प्रत्येक वेळेस 15 वर्षाला हा पक्ष सत्तेमध्ये आहे तेव्हापासून मी असंच माझ्या समाजाला सांगतोय की आम्ही आरक्षण देतो. 15 वर्ष दिलं नाही आणि गोरगरीब आमच्या मराठी मतं घ्यायची, सत्ता बघायची, सत्ता आली की परत मराठा आरक्षण विसरून जायचं. असं साहेब मराठा समाज गोरगरीब जनता 100% आमचे जरंगे पडले दादा उपाशी राहतील. मी आता स्टेटमेंट काय दिलं मीडियाला ते ऐका आधी. स्टेटमेंट पहिल्यापासून साहेब आहे, स्टेटमेंट तुमचं पहिल्यापासून आहे साहेब. तुम्ही एक काम करा, मनोज दादांना विचारा, ते मला ओळखतात. आम्हाला थांबून आपण पक्ष त्यांना विचारा, काही काळजी करू नका. साहेबांनी कालच भूमिका स्पष्ट केली. एक मराठा एक मराठा सर आगे बढ़ो, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एक मराठा एक मराठा सर आगे बढ़ो, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एक मराठा सर आगे बढ़ो, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। काय तुम्ही आज मागणी केलेली अमोल कोल्हे आलेले होते, काय घोषणा कोल्हे साहेबांना आम्ही एकच मागणी केली की आमच्या मराठा समाजाचं आरक्षणाचं काय, तुमच्या पक्षाची भूमिका काय. प्रत्येक वेळेस 15 वर्षाला हा पक्ष सत्तेमध्ये आहे तेव्हापासून मी असंच माझ्या समाजाला सांगतोय की आम्ही आरक्षण देतो. 15 वर्ष दिलं नाही, प्लस ह्या चालू 10 वर्षामध्ये 2.5 वर्ष पक्ष हा सत्तेमध्ये आहे. उद्धव साहेब असतील, काँग्रेस असेल आणि स्वतःही राष्ट्रीय काँग्रेस पक्ष असेल, ही स्वतः पक्षामध्ये 2.5 वर्ष असताना बी काय याने आरक्षण दिलं नाही. मग आता तुम्ही मतदानाच्या पुढे आमच्यावरून आरक्षण भाषा करता का? आणि गोरगरीब आमच्या मराठी मतं घ्यायची, सत्ता बघायची, सत्ता आली की परत मराठा आरक्षण विसरून जायचं. पहिल्यांदा ह्यांच्या पक्षाचे संजय पाटील हे आमदार होत्या आणि त्यांनी आवाज उठवला की मराठाला आरक्षण दिलं पाहिजे. तेव्हा त्यांच्या बैठका चालू होत्या, मिटिंगा चालू होत्या. तर ह्यांनी पवार साहेबांनी स्वतः पक्षातून संजय पाटील काढून टाकलं. तर मला एकच इच्छा, आमची इच्छा आहे मराठा समाजाची की आम्हाला आमचं आरक्षण मिळलं पाहिजे, आमचं हक्काचं आरक्षण मिळलं पाहिजे. आमच्या आदरणीय मनोज दादा पाटील 15-15 दिवस उपास असतात, पूर्ण महाराष्ट्रावर चालू आहे. कुणासाठी चालू आहे? आमच्या गोरगरीब मराठा मुलांसाठी असेल. आज तुम्ही बघता मराठा मुलांची काय परिस्थिती आहे साहेब. शिपाई सुद्धा आमची मुलं आहेत का, तर आरक्षण नाही म्हणून. शिक्षणाची परिस्थिती नाही का, तर गरीब परिस्थिती गरीब आहे ना, कॉलेजला गेला ॲडमिशनला पैसे नाहीत. तर आमची एकच इच्छा आहे की आम्हाला आरक्षण मिळलं पाहिजे आणि ते तुम्ही दिलं पाहिजे. आम्ही तुम्हाला आज अमोल कोल्हेंना त्या संदर्भात काय विचारणा केली? आम्ही एकच विचारणा केली की साहेब तुमच्या पक्षाची भूमिका आहे, मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका तुमची काय, स्पष्ट आम्हाला सांगा. होय का नाही एवढं सांगितलं, विचारलं. ते गोड बोलून फक्त फोडू जातात, मतं घ्यायचे त्यांच्या डोक्यात आहे, दुसरा काही विषय नाही.